महाभारत काळात प्रयाग परिसरात वसलेले विशाल राज्य शृंगवेरपूर हे शक्तिशाली निषादराज हिरण्यधनु यांचे होते। गंगेच्या तीरावर बहरलेले हे राज्य हिरण्यधनुच्या शौर्याचे आणि आदर्श राज्य व्यवस्थेचे एक अभूतपूर्व उदाहरण होते। हिरण्यधनु आणि त्यांची राणी सुलेखा यांनी त्यांच्या प्रजेसाठी एक सुखी आणि समृद्ध राज्य उभारले होते, जिथे प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जात असे। त्यांच्या राज्यात सुखसमाधानाचा ओलावा होता आणि त्यांचे निषाद लोक त्यांच्यावर निस्सीम प्रेम करीत होते। हिरण्यधनु यांना आणि राणी सुलेखाला एक मुलगा झाला, ज्याचे नाव अभिद्युम्न ठेवले गेले। त्याच्या निर्भय आणि निडर स्वभावामुळे लोक त्याला अभय म्हणून ओळखू लागले। बालपणापासूनच अभयला युद्धकलेची आवड होती, विशेषतः धनुर्विद्येची। आपल्या मुलाच्या धैर्याने हिरण्यधनु अभिमानित होते आणि त्यांनी अभयच्या शिक्षणासाठी एका गुरुकुलात सोय केली। शिक्षणाच्या काळात अभयची निष्ठा आणि शिक्षणाची तळमळ पाहून गुरूंनी त्याला एकलव्य हे नाव दिले। एकलव्याच्या मोठे होण्यासोबतच त्याच्या मनात एक गोष्ट दृढ झाली। त्याला धनुर्विद्येचे सर्वात उच्च कौशल्य आत्मसात करायचे होते। त्या काळात या विद्येत प्रसिद्ध असलेले गुरु म्हणजे द्रोणाचार्य, परंतु द्रोणाचार्य फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांना शिकवण्यास बांधील होते। त्यांनी शूद्रांना शिक्षण देण्यास कडक नकार दिला। हिरण्यधनुने एकलव्याला द्रोणाचार्यांकडे जाण्याचा सल्ला दिला, पण एकलव्याने आपली साधना आणि निष्ठेच्या जोरावर आचार्य द्रोणांना आपला गुरु बनवण्याचा निर्धार केला होता। तसा प्रयत्न केला, पण द्रोणाचार्यांनी त्याला आश्रमातून हाकलून दिले। ही अपमानाची वेळ एकलव्याच्या मनात खोलवर कोरली गेली। त्यानंतर एकलव्याने हार मानली नाही। त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि एकाकी वनात त्याच्या समोर प्रचंड साधनेला सुरुवात केली। जंगलात कुणाचीही मदत नसताना त्याने धनुर्विद्येचे निरंतर अभ्यास सुरू ठेवला। हे दिवस आणि रात्र चालूच होते। एकलव्याची साधना अधिकाधिक प्रखर होत होती। त्याच्या डोळ्यात एक ध्येय होतं, त्या धनुर्विद्येतील उच्चतम शिखर गाठणे। एकदा द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यांसह जंगलात आले। त्यांच्या सोबत असलेला कुत्रा भुंकून एकलव्याच्या साधनेत अडथळा आणत होता। एकलव्याने तातडीने आपल्या बाणांनी कुत्र्याचे तोंड बरोबर बंद केले। त्याला कुठलीही दुखापत न करता कुत्रा द्रोणाचार्यांकडे पळाला आणि त्याच्या चेहऱ्यावर बाणांची अद्भुत कौशल्य दाखवणारी रचना पाहून द्रोणाचार्य चकित झाले। एकलव्याला पाहून त्यांना खूप चिंता वाटली। त्यांनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचे वचन दिले होते आणि आता शूद्र एकलव्याच्या हातातही तोच गुण पाहून ते अस्वस्थ झाले। ते एकलव्याकडे आले आणि त्याच्याकडे विचारले, तू ही विद्या कुणाकडून शिकलास? एकलव्याने विनम्रपणे सांगितले, आपल्याकडून। गुरुदेव आणि द्रोणांच्या मूर्तीची पूजा दाखवली। अर्जुनाला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी एकलव्याच्या त्यागाची त्यांना आवश्यकता होती। त्यांनी एकलव्याला गुरुदक्षिणा मागितली, त्याचा उजवा अंगठा। एकलव्याच्या मनावर दुःखाची छाया आली, परंतु निस्वार्थ भावनेने त्याने त्याग स्वीकारला आणि आपला अंगठा कापून गुरुद्रोणांना अर्पण केला। आपल्या पिता हिरण्यधनु यांच्या निधनानंतर एकलव्याने राज्याची धुरा सांभाळली। आपल्या मंत्रिमंडळाच्या मदतीने त्याने सशक्त निषादराज्य उभे केले। स्वतःचे सैन्य आणि नौदल तयार केले। निषाद जातीचा अभिमान असणारा एकलव्य आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहिला। एकदा मगधचा राजा जरासंध यादवांवर आक्रमण करण्याच्या उद्देशाने त्याच्याशी संपर्क साधतो। एकलव्याने त्याच्या बाजूने लढण्याचे वचन दिले। तो मथुरेवर चालून गेला, जिथे यादवांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले। श्रीकृष्णाने एकलव्याला पाहिले
तेव्हा त्यांना 4 बोटांनी चालवलेले बाण पाहून आश्चर्य वाटले. एकलव्याच्या सामर्थ्याची त्यांना जाणीव झाली. पण त्याच क्षणी त्यांना अर्जुन प्रेमाची आठवण आली. कृष्णाने युद्धात एकलव्याचा पराभव करण्यासाठी युक्तीचा वापर केला. त्याच्या अपूर्व धैर्यामुळे श्रीकृष्णाला अडचण निर्माण झाली. पण शेवटी कृष्णाने एकलव्याला युक्तीने हरवले. कृष्णाने पांडवांसमोर एकलव्याचा वीरगतीला जाण्याचा उल्लेख केला. अर्जुनाला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्यासाठी एकलव्यासारख्या प्रतिद्वंद्वीचे अस्तित्व नष्ट करणे आवश्यक होते, असे कृष्ण मानत होते. एकलव्याची ही कथा नुसतेच त्यागाचे आणि बलिदानाचे दर्शन देत नाही, तर त्याच्या साधनेचा, त्याच्या ध्येयासाठी समर्पणाचा एक अभूतपूर्व धडा आहे. त्या काळात अंगठ्याचा वापर न करता बाण चालवणाऱ्या तीरंदाजीचा पाया एकलव्याने घातला होता, ज्यामुळे आज त्याला आधुनिक तीरंदाजीचा जनक मानले जाते.